रायगडच्या दक्षिण भागामध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय। शाळा महाविद्यालयांना त्यामुळे आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे माणगाव, तळा, रोहा, महाड, पोलादपूर, सुधागड पाली तालुक्यामध्ये आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कालपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। काल रात्रीपासून पावसाचा जोर आणखीन वाढलेला आहे। खास करून रायगडच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय, यामुळेच शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातले आदेश काढलेत। माणगाव, तळा, रोहा, महाड, पोलादपूर, सुधागड पाली तालुक्यामध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्याही घटना घडलेल्या आहेत। रस्त्यांवरती पाणी साचले, त्यामुळे या पाण्यामधून मार्ग काढणं अवघड झालेलं आहे। अनेक भागांमध्ये बाजारपेठांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पाणी शिरलंय। मेहबूब जमादार या संदर्भातली माहिती देतात। मेहबूब, काय एकूण परिस्थिती रायगडमध्ये? रायगडमध्ये काल रात्रीपासून दक्षिण भागामध्ये रायगडतील 5-6 तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे व मागील 24 तासापासून संपूर्ण रायगडमध्ये म्हणजे उत्तर भागातही धीम्या गतीचा पाऊस काल दिवसभर रात्रभर चालू होता। पण दक्षिण भागात जोरदार पुरवठा झाल्यामुळे येथील 6 तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। जिल्हा प्रशासनाने आता काही वेळापूर्वी सुट्टी जाहीर केलेली आहे। महाड शहर असो, महाड तालुक्यातला ग्रामीण भाग आणि पोलादपूर शहर, पोलादपूरचा ग्रामीण भाग व तळा शहरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये व इतर शहरी भागातल्या इतर जो सकल भाग आहे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। म्हणजे रस्त्यावरून नद्या वाहतात असं चित्र सध्या, रस्त्यावरून गल्ली बोळातून नद्या वाहतात असं चित्र या ठिकाणी सध्या निर्माण झालेलं आहे। जनजीवन जरी विस्कळीत झालं असेल तरी अद्याप कुठलीही दुर्घटना अशी घडलेली नाहीये। जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी महसूल यंत्रणा असो, फायर ब्रिगेड असो व आपत्कालीन ज्या संस्था आहेत यांना अलर्ट केलेलं आहे व खबरदारी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घेण्यास सांगितलेली आहे सध्या। निश्चित मेहबूब, धन्यवाद आणि अपडेट तुझ्याकडून घेत राहू। खरं तर मुंबई गोवा मार्गावर सुद्धा वाहतूक धीम्या गतीने सुरू झालेली आहे, कारण पाऊस या ठिकाणी सुद्धा जोरदार कोसळतोय। मुंबई गोवा महामार्गावरती सुकळी खिंडीमध्ये रस्त्यावरती माती पडलेली आहे। सुकळी खिंडीमधील मुंबई गोवा मार्गावरती पाणी साठलेलं आहे। रोहा कोलाड दरम्यान सुकळी खिंडीमध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली, ती दृश्य आता आपण पाहतोय। रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे रस्त्यावरती सुद्धा वाहतूक कोंडी झाली आहे।